काय झालं आणि हे गाडीला लागली आता वर काय मग काय बऱ्यापैकी गाडीचं काम चालू आहे. पडलेली गाडी काकांनी आता तर बघू कधी काम होतं याचं. आता फुल वॉश बिश केली तिला घरातल्या घरातच. काका खूप जुने फिटर आहेत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला आपण करून घेऊयात महाराजांची पूजा आधी, मग त्यानंतर आहेच दिवसभर. आज मंगळवार म्हणजे वनिताला सुट्टी. वनिता मारते गप्पा, आईची चालली आतमध्ये आईची देवपूजा आणि वनिता बोलते वर्षा आणि राघव सोबत. तर घेऊयात देवपूजा करून. चल, महाराजांची पूजा आज करून घेते मीच. तर छान अशी महाराजांची आपली पूजा झालेली आहे. बराच वेळ लागला पूजेला आज. तर मस्त आज आपले छान असे महाराज असतात. लाल कलरचं वस्त्र आणि व्हाईट कलरचं आवरून घेतो आता. मग बघू आता संध्याकाळी आरती, चतुर्थी येतो मग संध्याकाळी आरती पण करूया. आवरू मग आता. तर मग काय फायनली काकांनी आज गाडीचं काम चालूच केलं. राहुलने घेतलं मनावरती आणि आज केलं लॅम्ब्राडाचं काम चालू. बऱ्याच दिवसापासून या गाडीचं काम रखडलं होतं, पण आता होणार. झालं की फिटरचा एक नंबरच येते. कारण काकांसारखा फिटर त्या गाडीचा एकमेवच आहे. असे की काकांच्या काळापासूनची गाडी आणि काका एक नंबरचे फिटर होते त्यावेळेस पण आणि आत्ता पण. तर मग काय बऱ्यापैकी गाडीचं काम चालू आहे. पडलेली गाडी काकांनी आता तर बघू कधी काम होतं याचं. आता फुल वॉश बिश केली तिला घरातल्या घरातच. काका खूप जुने फिटर आहेत लॅम्ब्राडाचे काय बरेच अशा जुन्या गाड्यांचे काका आमचे फिटर आहेत. आणि सोसायटीत असं कुठलंच काम नाही आहे की जे काका करत नाही. प्रत्येक काम येतं. वायरमॅन, प्लंबर, फिटर, कारपेंटर म्हणलं तरी चालेल. भिंती बांधायचं, गवंडीचं काम, काही म्हणजे इंजिनियरच आहे. काही सांगा काही करतात. गॅस रिपेअर, फ्रीज रिपेअर, इलेक्ट्रिक काही पण करत असतात. आपली लॅम्ब्राडा काकाच जोडणार आहेत पूर्णपणे. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं असतं की ओरिजिनल पार्ट पाहिजे सर्व. जो गाडी काम ते करत नाही. तर ओरिजिनलच सगळं. आता बघू काय होतं. आणि काकांना जो गाडी काम अजिबात लागत पाहिजे तर सगळं सामान व्यवस्थित पाहिजे तर काम होणार. एक चांगली गोष्ट. जो गाडी काम अजिबात करत नाही. आता लिस्ट काढतात दोघं पण मिळून गाडीचं. आता काय काम करायचं ते दोघं मिळून चालले दोघांचे. आता काय राहुलची गाडी आणायला चाललो आम्ही. चेतक सर्व्हिसिंगला दिलेली. तर गाडीला 7-8 महिने पण झाले नसतील आणि गाडीने काढलं बॅटरीचं काम. चेतकनी किती महिने आले? 8 महिन्यातच गाडीने, 6 महिन्यातच गाडीने काढले बॅटरीचं काम. बॅटरी डेड व्हायला लागली गाडी. मी अजिबात चेतकच्या भानगडीत पडू नका, त्याला येतो जाऊन आम्ही. तर काय आता गाडी तर आम्ही घेतली आहे. आता राहुल पुस्तक गाडी आता बघू. बॅटरी तर बदलली म्हणजे आमच्याकडे वॉरंटीत लिहिलेलं असतं. आमच्या सिस्टीमला अपडेट असतंय सगळं. आणि आता यांनी जर नव्हतं बाई, आज यांनी मला दाखवलं की आता ही आहे ना, हा आरसा त्यांनी पेंटिंग केलेला आहे. म्हणजे रेडला ब्लॅक करून दिलेला आहे. आता काय आता बोलायचं, आता कळतं एक ठीक आहे. आता त्यांची तरी काय चुकी. आता ते बॅटऱ्यांमध्ये एक ती ओडीची कंपनी चांगली पण ती पण त्रास द्यायला लागले. पण बॅटरीची सर्विस आता भेटती 3 दिवसात, पहिले 2-2 महिने लागायचे म्हणजे. आणि अशाच सगळ्या म्हणजे सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की बॅटरी 6-7 महिन्यातच बॅटरी फेल होत आहेत. आणि वॉरंटीमध्ये मग बॅटरी देतात. फेल का होते हेच कळलं नाही. बॅटरी 6 महिन्यातच फेल. आता ती गाडी तर GM रोडवरनं टाकून आणली टेम्पोमध्ये आणि चालूमध्ये बंद पडतं. चल दिवस आता आवडून घेतलं नाही पडतं. चला तर मग आता घरी जाऊ. काल जरा एक बॅग हरवली होती, म्हणजे त्यांच्या बॉक्समध्ये गेली होती. आता ती आहे घरी. ती घेऊ आणि कात्रजला जाऊ. चला पहिलं घरी जाऊ, ती लाईट घेऊ, बॉक्सला घेऊ, जाऊ. तर आता निलेश आणि अहमद मला इथंच भेटणार आहे. आता मी पोचलो इथं, बहुतेक आतमध्ये आहे तिथं. चला बघूया काय विषय. तर काय बाजीराव रोडच्या महावीर स्टोअरने तर एवढा काय विचारायलाच नको. म्हणजे जगाचा वेगळा त्यांचा रेट होता कॅमेऱ्याचा. आता आपण आलो कीर्ती स्टोअरमध्ये. आता कीर्ती स्टोअरमध्ये बघू काय रेट सांगतात किशोर भाई. काय निल्या
किती रेट सांगितलं? 265. हां, तर बघा बाजीराव रोडचा रेट आपल्या म्हणजे एवढे काढावे पैसे की काय विचारायलाच नको. 285 तांबे, 285. हो मॅडम, कुठे चालले तुम्ही? 265 कुठे काय बोलतो नाही, 288 आणि 265 अवघड आहे. तर मग काय आमचं डिस्कशन झालं थोडं. फायनली मग हेमंतने बुक केला कॅमेरा आपल्या कीर्ती स्टोअरमध्येच. आणि मग आता उद्या कॅमेरा येईल म्हणजे आता मी पण शूटला आहे, निलेश पण शूटला आहे. चला जाऊयात आता घरी डायरेक्ट. परवा भेटू आहे मधला कॅमेरा आल्यावर. मग हे काय झालं आणि हे गाडीला लागली आता वर काय अचानकच 210 गाडी पेटली म्हणजे आगच लागली. अवघडच आहे. मग आलो आम्ही घरी. मग वनिता म्हटली आता भोसले काकूंकडं आपल्याला जेवायला बोलवलंय. मग मी आणि वनिता गेलो तिकडं. रुद्राचं काय त्याच्या आवडीचा आज पदार्थ मम्मी ते आणि वनिता एक नंबरच तो पदार्थ बनवती. त्याच्यात काय नो एक्सक्यूज. दाल बाटी एक नंबर. म्हणजे मग खायचं असेल तर वनिताच्या हातचं दाल बाटी, पावभाजी आणि छोलेची भाजी आणि पनीरची भाजी या 5-6 गोष्टी अशा भारी बनवते वनिता की हॉटेलला पण तोडे एवढे स्वादिष्ट बनवते. खरं आहे ना? तुला म्हणालो ती लाजती तिला खरं वाटत ना मी एवढं तिचं कौतुक करतोय. तर असा प्रकारे आजचा दिवस आमचा झाला. आता रुद्रनी पण बऱ्याच गप्पा मारल्या. आता बघू एक नवीन क्लास त्याला लावायचा आमचा विचार चाललाय. ड्रॉइंगचा क्लास थोडाशा दिवस बंद आहे आता. चला बघूयात आता.